मधील एक सर्वाधिक मोठं नाव आणि क्रिकेटवरती असणारा अफाट प्रेम त्याच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय. आमचे सीताराम दादा त्यांचा इथून यथोचित मान सन्मान केला जाईल. सन्मान करण्यासाठी विनंती करतो. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय कृष्णा वाघ या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक. आज त्यांना मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांना पण जरूर पाहतोय. त्यांच्या पवित्र शुभ हाताने मात्र सीताराम शीत साहेबांचा इथून यथोचित मान सन्मान केला जातोय. मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचा यथोचित मान सन्मान. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, मिड विकेटला वेधत बॉल सीमा पार आलाय. पहिला षटकार सिक्सर. आपण पाहतोय गाडेश्वरच्या माजी सदस्य गुरुनाथजी डुमणा साहेबांना देखील विनंती असेल की आपल्याला आयोजकांच्या माध्यमातून मात्र आमंत्रित केले जाते की या व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. थँक्यू सो मच. थोडंसं दिलगिरी व्यक्त करीन. आपण पाहिलं गेल्या भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांची मांदी आली आणि त्यामुळे पाहुण्यांचा मात्र शुभ सन्मान या ठिकाणी मात्र संपन्न झालाय. लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं ज्या ठिकाणी सामना आपण पाहतोय एकविरा केवाळ्या आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय गावदेव धेरंग. थँक्यू स्वप्नील सर. अनंता भगत गाणेश्वर अनंत भगत यांना विनंती असेल की आपण कुठे असाल. आपण मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे सर्व मुख्य आयोजक जयवंतजी जुगऱ्या आपणा शोधत आहेत. जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेच मुख्य व्यासपीठावरती या. ओ टू कम बॉक्स. यस, थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या. चौकार षटकारांचा पाऊस पडला जातो जसं काही आपण जर का पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि इथून मात्र हा शानदार चौकार फलंदाज प्रभातच्या बॅटमधून आणि चौकारच्या साईनं संघ भन्नाट वेगाने पुढे सरकलाय. तब्बल 11 अंकावरती अप्रतिम बॅटिंग केली जाते आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिले गेल्या आदरणीय विष्णूजी सप्रा या सरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं बेसिक शेड्यूल असल्यामुळे ते या स्पर्धेतून रजा घेतात. साहेब आपलं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं लाख लाख आभार असतील. लक्ष विद्या वर्तमान लढतीकडे सामना देखील भरपूर महत्वाचा. प्रभात ऑन स्ट्राईक. पुल्लर लेनचा चेंडू होता मात्र गतीमध्ये परिवर्तन बीट केला आणि तोपर्यंत एक सिंगल कम्प्लीट. खराब क्षेत्ररक्षण मिड विकेटला मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याचा फायदा उचलला मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला आणि 2 धावेनं संघ पुढे सरकला. आपण पाहतो संघ जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. जबरदस्त बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सामना देखील तेवढाच महत्वपूर्ण. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं अस्त्र संघाचा स्वप्नील आपण पाहतोय आणि समोर प्रभात साठी पुलर लेनचा चेंडू आणि इथून मात्र खऱ्या अर्थानं हा सुरेख चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये आणि पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण जर का पाहिलं गेलं आदरणीय संजयजी क्लार्क या साहेबांच्या माध्यमातून 1111 रुपयाचा एक फार चांगला आकडा आपल्याला पाहायला मिळाला आणि देणगी स्वरूपात त्याने आम्हाला मात्र एक फार चांगली मदत केली. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील. अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये. पॉवर सर्कलच्या षटकाने त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग चौकार षटकारांच्या आपण पाहतो आतिषबाजी केली जाते आणि इथून संघ पुढे सरकला. संघ जाऊन पोहोचलाय 17 आकड्यावरती. अप्रतिम आपण पाहतोय जबरदस्त बॅटिंग केली जाते. ज्या रीतीने पॉवर सर्कलचं षटक असं वाटलं होतं पॉवरफुल गोलंदाजी केली जाईल. कारण पहिला सामना आपण लो स्कोरिंग पाहिला. 30 धावेचा पल्ला पार करायचा होता पण औषधाची वड्या टीमला आणि तो 31 सामना जिंकत चिरोली टीमला परास्त केला. मात्र इथून आपण जर का पाटा विकेटचा विचार केला, जर का गोलंदाजी चांगली राहिली तर गोलंदाजाला देखील साथ देईल खेळपट्टी. जर का बॅटिंग चांगली राहिली तर फलंदाजाला देखील साथ देईल आपण पाहतो खेळपट्टी. अशा रीतीनं आमच्या सर्व लाडक्या आयोजकांनी फार चांगली खेळपट्टी बनवल्या. मात्र संपूर्ण जे मैदान आपण जर का पाहिलं गेलं लक्ष जर का वेधलं मैदानाच्या दिशेनं ग्रामस्थ मंडळ गाडेश्वरचं मी आभार व्यक्त करेन ज्याने हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिला आणि अतिशय चांगली स्पर्धा. कुणी विचार देखील केला नसेल की अशा रीतीनं स्पर्धा या मैदानावरती भरवली जाईल. मात्र संपूर्ण फ्रेंडशिप अनलिमिटेड पनवेल ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून अफाट मेहनत आणि ही स्पर्धा आपण पाहतो आज खऱ्या अर्थानं सत्यात उतरली गेल्या आणि आज पहिली रजनी आणि आज 10 संघ एकमेकांच्या अगेन्स्ट नशीब आजमावतील आणि हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या चेंडूवरती अप्रतिम मात्र जेलचं एफर्ट लाजवाब. मात्र चेंडू भूमीला दान झाल्यानंतर तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि 2 धाबा सहज रीतीने कम्प्लीट. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जर का पाहिलं गेलं सूरज वाघ याच परिसरातील एक पहाडी आवाज सातत्यानं मायक्रोफोनवरती फार चांगले बोलतात. मात्र इथून गोलंदाजीसाठी संघटनाने विश्वास दाखवला कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. समोर सुक्रिया निरगुडा एक फार चांगला फलंदाज आहे. यावेळेस मात्र ऑलंद कार्पेटने पटका सुंदर या व्हाईट डिश मिड विकेट मधून चेंडू उचलून फेकी करेल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला आणि इथून मात्र
आपण जर का पाहिलं गेलं कॉलिंग प्रॉपर झालं नाही रनआउटचा शिकार सांघिक यश लागेल आणि पहिला धक्का एकविरा केवळ टीमला फलंदाज बाद प्रभात यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला हा पहिला करारा झटका यावेळेस मात्र केवळ टीमला आपण पाहतो खऱ्या अर्थानं 20 चे आकड्यावरती आपण जर का पाहिलं गेलं स्कोररच्या माध्यमातून आज आम्हाला फार चांगली साथ देतात अनंत भगत त्याचं देखील स्वागत असेल आणि ही स्पर्धा आपण जर का पाहिले गेले श्री इव्हेंट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते जे प्रेक्षक वर्ग घर बसल्या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील फ्रेंडशिप चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आज उद्घाटन सोहळा थोडासा उशीर झाला मात्र तरी देखील सामने भरपूर चांगले आपल्याला पाहायला मिळतात तर या स्पर्धेचा नियम आपल्याला भरपूर चांगले पाहायला मिळतात अतिशय शिस्त पद्धतीने स्पर्धा आपण पाहतोय जो संघ त्या शिस्तीचा उल्लंघन करेल त्या संघाला मात्र पॅनल्टी अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय आदरणीय नारायणजी भगत बीजेपीचे एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आभार असतील लक्ष वेधू या मॅचच्या दिशेने भन्नाट चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र गुडलेन स्पॉटवरची सफर अपील भरपूर आणि अपील मध्ये उत्साह होता विश्वास कमी आणि इथून मात्र हा डॉट चेंडू पहिलं षटक जर का स्वप्नीलचं आपण पाहिलं पॉवर सर्कलचं षटक होतं त्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमने पॉवर दाखवली 17 धावा बनवल्या मात्र दुसऱ्या षटकामध्ये सूरजनं फार चांगला कमबॅक केलाय कारण सूरजनं आपल्या हातामध्ये असलेलं कौशल्य मैदानाच्या आतमध्ये सादर केलंय जबरदस्त पुन्हा एकदा अपील आपल्याला पाहायला मिळाले आणि इथून मात्र सलगचा दुसरा डॉट चेंडू समोर फलंदाज यावेळेस मात्र रामदासला आपण पाहतोय कारण ज्या ठिकाणी प्रभातची विकेट रनआउटच्या स्वरूपात घाल झाले तिथून मात्र थोडासा आत्मविश्वास क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला वाढून गेला आणि त्यानंतर मात्र सूरज वाकनं फार चांगलं कमबॅक केलंय आणि कमबॅकिंग षटकाची अत्यंत गरज होती आणि ती गरज मैदानाच्या आतमध्ये जे गावदेव देरंग टीमला पूर्ण करून देत असताना संघ जाऊन पोहोचला 20 अंकावरती आपण पाहतोय पुढचा चेंडू स्लॉट मध्ये आणि यावेळेस मात्र क्रिकेट मधील सर्वाधिक सेफ पटका 20 सेफ मध्ये या स्क्रीनच्या वरून पहिला पैकी फलंदाज आपण पाहतो यावेळेस रामदासच्या बॅट मधून मॅक्झिमम 6 रन आणि 6 धाब्याने संघ भन्नाट वेगाने पुढे सरकला 26 अंकावरती अद्यापर्यंत आपण पाहिलं गेल्या षटकातील उर्वरित अंतिम एका चेंडूचा खेळ बाकी असेल म्हणजे सुरुवातीचे चेंडू सूर्य फेकलेत मात्र अंतिम 2 चेंडू गणित कशा रीतीने फेस करेल फलंदाज हे देखील पाहावं लागेल अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू मात्र अप्रतिम खेळण्याचा प्रयत्न मात्र नशिबाची साथ कारण या स्पर्धेचा नियम देखील आपल्याला सांगतो ज्या वेळेस आपण पाहतोय तारेला किंवा टावरला जर का बॉल अटकला तर त्या ठिकाणी जो का निर्णय होईल तो मात्र आपल्याला मान्य करावा लागेल आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पुढील सत्कार मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील आपण पाहतोय लक्ष भेटूया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आदरणीय महादेव वाघ बिग हनुमान फाउंडेशनच्या HR चे एक दमदार व्यक्तिमत्व तर पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आपण पाहतोय गाडेश्वर फार्म हाऊस खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी पाणी पुरवलं गेलंय आदरणीय लवूजी पारदे या साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा मात्र आपण देखील स्वीकार करायचा आहे आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेचे सर्व प्रकाशदादा चौधरी यांना विनंती करेन की आपण मात्र आदरणीय लवूजी पारदे गाडेश्वर गावातील एक फार चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आपण जर का पाहिलं गेलं आजच्या दिवसासाठी एक पुण्याचं काम सातत्यानं म्हटलं जातं त्यांच्या माध्यमातून पाणी पुरवलं गेलं आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहतोय लक्ष विद्या मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पंचाने सांगितलं तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अर्जुनला आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर त्यांनी पहिला चेंडू खराब फेकलाय समोर फलंदाज यावेळेस मात्र आपण पाहतोय रामदास पुन्हा एकदा शॉट टाकले त्यावरती चपराक पाहावं लागेल चेंडू सीमा पार आउट ऑफ द पार आणि हा येतोय रामदासच्या बॅट मधून दुसरा ब्लास्ट विकेट षटकार आणि 6 धावेने संघ पुढे सरकलाय तब्बल 34 आकड्यावरती शॉट टॉप लेन वरती आणि त्यावरती मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळाला रामदासच्या बॅट मधून हा प्रहार आपण पाहिला ज्या ठिकाणी सूरज वाघने फार चांगला कमबॅक केला सूरज वाघचा आपण वैयक्तिक जर का स्पेल पाहायला लागला त्यामध्ये 10 धावा जरूर खर्च केल्या मात्र फार चांगला कमबॅक राहिले होता मात्र त्यानंतर तिसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अर्जुन वरती प्रहार पहिला चेंडू खराब त्यानंतर मात्र 6 धावांसाठी वार आपण पाहिला आणि इथून मात्र कमबॅक करावं लागेल गोल्डन स्पॉटची लाईन पकडावी लागेल आणि इथून तेच चित्र आपण पाहतोय जबरदस्त चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये चेंडूमध्ये प्रचंड वेग होता बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळला नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू अतिशय चांगला चेंडू रिलीज केला मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सामना मैदानाच्या आतमध्ये
एकविरा केवळ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय जय गावदेव देहरंग संघ. खऱ्या अर्थानं येणाऱ्या मंगळवारपासून विजय ट्रॉफी ही देखील पाहायला विसरू नका. आपण पाहतोय देहरंग मैदानावरती ही ट्रॉफीची देखील फार मोठी चर्चा असते आणि ती ट्रॉफी देखील आपल्या भेटीला जरूर येईल. मात्र लक्ष द्या मॅचच्या दिशेने देखील भरपूर महत्वाचा सामना. फुटबॉलचा वापर यावेळेस फटका बसलाय. लॉंग ऑन मध्ये जबरदस्त जल टिपला जाईल आणि इथून मात्र फलंदाज रामदासच्या खेळीचा अंत होईल आणि धक्का क्रमांक दुसरा लागेल यावेळेस मात्र केवळ टीमला. तसेच आपण पाहतोय आदरणीय महादेवजी वाघ खऱ्या अर्थानं बिग ह्युमन फाउंडेशनचे HR एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 1001 रुपयाचा आर्थिक सहकार्य या सर्व दानशूर व्यक्तिमत्वांचा मनपूर्वक आभार. तसेच आपण पाहतोय गाडेश्वर गावातील एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय सीतारामजी झुगरिया या साहेबांच्या माध्यमातून तब्बल या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचा आर्थिक सहकार्य त्या साहेबांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थाने आज भरपूर मोठ्या संख्येनं पाहुण्यांचा ताप आपण पाहिला आणि असलेल्या सर्व पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान देखील आपण पाहिला. आणि तिथून मात्र आपण जर का पाहिलं गेलं प्रत्येकी पाहुण्यांच्या माध्यमातून फुलाची पाकळी का होईना मात्र आयोजकांना फार चांगला हातभार लावला जातोय. कारण नाईट रजनी स्पर्धा म्हटल्या तर भरपूर खर्च असतो आणि इथून मात्र आपण जर का पाहिलं गेलं संपूर्ण टीमला देखील इथून प्रेमाची विनंती असेल आपण जास्त वेळ विलंब करू नका. कारण आपण जर का पाहिले गेलं इंधनाचे भाव गगनाला जाऊन भिडलेत आणि त्याचा विचार करता आयोजकांना आपल्याला फार चांगली संधी निर्माण केल्या आणि त्याचा फायदा उचलायचा असेल तर इथून आयोजकांच्या नियमावलीमध्ये आपल्याला स्पर्धा खेळावी लागेल. इथून मात्र आपण लक्ष द्या. आपण जर का पाहिलं गेलं अर्जुन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती वाईट त्यानंतर षटकार आणि त्यानंतरचे 4 चेंडू लाजबाब गोलंदाजी कमबॅक केले फार चांगला. आपण पाहतोय 34 धाव पडल्यावरती ऑनर स्ट्राईकवरती फलंदाज मंगळ्या. फुटबॉलचा वापर आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्र खाली आणि चेंडू जाईल मैदानाला दणदण करत. हा येतोय मंगळ्याच्या बॅटमधून पहिला शानदार चौकार. संघ जाऊन पोहोचला यावेळेस मात्र या चौकाराच्या साह्यानं तब्बल 38 अंकावरती अतिशय चांगली धावसंख्या बनवली गेल्या. कारण पहिला सामना लो स्कोरिंग सामना आपण पाहिला आणि त्याच्या जोरावरती तो सामना परास्त झाला. पुढचा सामना जय वागेश्वर खैरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट चॅलेंजर धोदाने. ऑफिशियल कॉल असेल इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस राहील. जो संघनायक उपस्थित राहणार नाही आणि जो संघनायक उपस्थित राहील त्या संघनायकाला टॉस दिला जाईल आणि त्यानंतर जसा उशीर होईल तसा पेनल्टीचा अनाउन्समेंट आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. खऱ्या अर्थानं अतिशय चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेचा आपण जर का विचार केला गेला आज पहिली रजनी आणि पहिल्या पर्वामध्ये एवढं शानदार हे आयोजन आपण पाहतोय. आयोजकांचं देखील कौतुक व्हावं लागेल. कारण ज्या रीतीने आपण पाहिलं गेलं फ्रेंडशिप ग्रुप अनलिमिटेड पनवेलच्या माध्यमातून फ्रेंडशिप चषक भरवले गेले. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं स्वर्गीय राजेंद्र गुट्या अर्थातच तुम्हा सर्वांचे लाडके बेल्या यांच्या स्मृतीस अभिवादन आणि त्यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं गेलं 3 षटकांचा खेळ संपला गेला आणि 3 षटकांच्या अखेरीस पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एकविरा केवळ संघानं बनवले गेले. आपण पाहतोय तब्बल 38 धावा आणि अंतिम स्लॉगरचा हाणामारीचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा एक प्रमुख गोलंदाज लक्ष्मण मेंगळ आपण पाहतोय. चला स्पीडअप घ्यायचा. आपण जर का पाहिलं गेला भरपूर वेळ खर्च होता या मॅच साठी. अद्यापही पुढील सामना बघा दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. तर अंतिम षटकाला सुरुवात होते. हे षटक समाप्त होण्या अगोदर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी मात्र कंपल्सरी रिपोर्टिंग राहील अन्यथा मात्र पेनल्टीला सामोरं जावं लागेल. गोलंदाज मात्र सज्ज होईल. अतिशय सुंदर फटका आपण पाहतो. चेंडूला उंची जास्त लांबी देखील तेवढीच आणि यावेळेस मात्र फलंदाज सुक्रिया निरगुड्याच्या बॅटमधून अंतिम षटकातील पहिल्या चेंडूवरती हा खतरनाक बिग हिट षटकार आणि 6 धाबीनं संघ मात्र भन्नाट वेगाने पुढे सरकला तब्बल 44 अंकावरती. कारण पहिला सामना लो स्कोरिंग आम्ही पाहिला असं वाटलं होतं का फलंदाजीसाठी थोडंसं अर्थ निर्माण होतो की काय मात्र तसं नाही. कारण पहिल्या हाफ मध्ये आपण जर का पाहिलं गेलं एकविरा केवळ टीमने जबरदस्त बॅटिंग केल्या. तर प्रत्येक फलंदाज आपण जर का पाहिलं गेलं चौकार षटकाराने डावाची सुरुवात करतोय आणि जबरदस्त गोलंदाजावरती अटॅक केला जातोय. आपण जर का पाहिलं गेलं पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलला तब्बल 17 धावा खर्च केला. दुसरं षटक सूरज वाघचा थोडंसं इकॉनॉमिकल राहिलं 10 धावा. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं थोडंसं खराब गोलंदाजी आणि अंतिम षटकामध्ये इथून मात्र हा बॅक टू बॅक दुसरा बिग हिट षटकार आणि इथून मात्र सांघिक अर्धशतक तब्बल 50 धावा धापटल्यावरती कंप्लीट झाल्यात. एकविरा केवळ संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना
सुक्रिया निरगुडा इज ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये या चौकार षटकारांचा पाऊस पडला जातोय. यावेळेस मात्र गोलंदाज लक्ष्मण मेंगाळवरती आक्रमण, कारण त्यांना माहिती अंतिम षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक, आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये गोलंदाजावरती मात्र प्रहार केले जातात. इथून मात्र लक्ष्मण मेंगाळला अचूक टप्प्यावरती नियंत्रित असणारे व्हेरिएशन भर गोलंदाजी करावी लागेल. आणि इथून मात्र फिंगर रोल केल्या, मात्र पॉइंट रिझन मध्ये थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, कठीण झेल होता. मात्र जर काल झेल टिपला असता तर विकेटचं पतन झालं असता. मात्र नियतीला ते मंजूर नव्हतं आणि तोपर्यंत एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल. आणि सिंगलच्या सायनस संघ पुढे सरकलाय. 51 अंकावरती संघ जाऊन पोहोचलाय एक चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना. पुढचा चेंडू आपण पाहतोय, शरीराचा भेद घेणारा पंचांचा फिंगर अप लेग विपोरच्या स्वरूपात. इथून मात्र धक्का लागेल, फलंदाज बाद होईल. मंगळ्या बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का क्रमांक 3 लागत असताना एकविरा केवळ टीमला तब्बल 51 अंकावरती पहिल्या पूर्वार्धातील आपण जवळपास पाहिल्या गेल्या. इथून मात्र उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 2 चेंडू गणित किती धावा बनवले जातील. आपण जर का एकविरा केवळ टीमचा विचार केला गेला, नागेश बल्ला सारखा एक विस्फोटक फलंदाज डकाउट मध्ये अद्याप सेफ या. मात्र यंदाच्या अंकामध्ये थोडासा बॅक पडला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं गेला यंगस्टरला थोडंसं मात्र वर्चस्व दाखवलं जात आहे. नवीन फलंदाज रुपेश मैदानाच्या आतमध्ये सरकलाय. यावेळेस मात्र 5व्या क्रमांकावरती थँक्यू स्वप्नील सर. त्याच्यानंतर मी विनंती करू, खैरवाडी संघाचे कॅप्टन ऑफिशियल शेवटचा कॉल असेल. आपण टॉस साठी मुख्य व्यासपीठावरती लगेच रिपोर्टिंग करा. जॉनमान चॅलेंजर दोतानी संघाचा कॅप्टन आला गेलाय. वागेश्वर 11 खैरवाडी संघाचे कॅप्टन, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी येणं महत्वाचं असेल. ओ टू कम बॉक्स. थँक्यू सो मच. लक्ष उद्या मॅचच्या दिशेनं पहिल्या पूर्वार्धातील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. शॉट आपल्याला फटका सुंदर आहे, मात्र प्रॉपर यावेळेस मात्र पाहावं लागेल. एक टप्पा चेंडू उचलून फेकी करेल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरीतीने कंप्लीट. यावेळेस मात्र तिसरीचा प्रयत्न केला होता, मात्र धाडस करू शकला नाही कारण फेकी अचूक आली. कलेक्टिंग देखील फार चांगलं राहिलं गेल्या. आणि इथून मात्र अंतिम टार्गेट सेट बॉल आणि अंतिम चेंडूवरती किती धाब्यांची मोहर लावली जाईल. समोर फलंदाज रुपेश. यावेळेस मात्र पाहावं लागेल संघ आपण पाहतो यावेळेस 53 अंकावरती आणि अंतिम चेंडू किती धाब्यांचा मात्र आकडा पाहायला मिळेल. अंतिम चेंडू हुक करण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग जुळलं नाही आणि इथून मात्र विकेटचं पतन शेवट गोड केलं देरंग टीमला. आणि इथून मात्र पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. अर्थातच 24 चेंडूच्या अखेरीस पहिल्या हाफ मध्ये एकविरा केवळ टीमला बनवल्या गेलेत. आपण पाहतोय 53 धाबा कंपल्सरी चेसिंग असल्या कारणास्तव येणारे 24 चेंडू आणि 54 धाब्याचं लक्ष ठेवलंय. इथून मात्र ऑफिशियल अंतिम कॉल असेल जे वागेश्वर खैरवाडी टीमला टॉससाठी मात्र संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच स्वप्नील सर. त्यानंतर आम्ही इन्व्हाइट करू धर्मेश दादा चौधरी यांना देखील विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती आणि त्यांच्या सोमेत करताना नारायण पारदी हे दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं वा आपल्या तिथल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सर्च स्वागत. आणि त्यानंतर गुरुनाथ डुमणे याही साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या आपल्या तिथल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष सर्च स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित स्वर्गीय खैरवाडी संघाला मी प्रेमाची विनंती करतोय की जर आपण उत्तरार्धामधील पहिला चेंडू रिलीज केला आणि त्याचनंतर तरी देखील संघनायक आला नाही तर मग विरुद्ध संघाला मात्र टॉस विन दिला जाईल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. वारंवार पुकार करतोय खैरवाडी संघाचे कॅप्टन, जर आपण आला असेल तर आपण टॉससाठी लगेच रिपोर्टिंग करा. चला केवाळे संघ विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. थँक्यू. तर आपल्याकडे वेळ आहे, आपण सन्मानकडे वळतोय. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं गेलं खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेलं मोरेल्या पनवेलचे कर्मचारी आदरणीय धर्माजी चौधरी दोधानी गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेचे सर्व ध्रुव चौधरी यांच्या शुभ हस्ते मात्र शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. माईची उपदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन आपण पाहतोय खऱ्या अर्थानं धर्माजी चौधरी यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय.
साहेब आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेसाठी आपला बहुमूल्य वेळ दिला आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. आपल्या पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय HDFC बँकचे कर्मचारी आदरणीय नारायणजी पारदे, दोधानी गावातील एक फार चांगले व्यक्तिमत्व. त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. थँक्यू स्वप्नील सर. निलेश बांगारी वाजेपूर यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या. निलेश बांगारी वाजेपूर गावचे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांना आपण सातत्यानं पाहतो. तर निलेश बांगारीला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू अमल. तर आपण पाहतो खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातोय नारायणजी पारदे, HDFC बँकचे कर्मचारी, एक फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहिलं गेलं. सातत्यानं क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा सन्मान आपण पाहतोय. तसेच आपण पाहिल्या गेल्या उद्घाटनीय सोहळा प्रसंगी उपस्थिती ज्याने दाखवली आपण पाहतोय. युवकांचे प्रेरणास्थान तुम्हा सर्वांचे लाडक्या जनार्दन भाई निरगुडा बिझी शेड्यूल असल्यामुळे या स्पर्धेतून रजा घेत असताना साहेब तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून लाख लाख आभार असतील. आपण तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात आणि या स्पर्धेमध्ये तुमची उपस्थिती राहिली गेल्या. तुमचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. यस कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. उत्तरार्धाला सुरुवात होत्या. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका साईडला आपण पाहतो अमोल पारदे आणि सोबतीला सुरेश शिंगवा. ही जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. येणारे 24 बॉल आणि उत्तरार्धामध्ये बनवायच्या 54 धाबा. या धाबा बनला जातील का चेस केला जातील याकडे प्रेक्षक वर्गांच्या नजरा आल्या. तमाम क्रीडा रसिक वर्गांचं प्रेक्षकांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. उत्तरार्धाला सुरुवात. LB4 ची विकेट. अंपायर सिग्नल OUT. पहिला धक्का. गावदेव देरंग टीमला फलंदाज बाद. अमोल पारदी बॅक टू द डगआउट. त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दत्ताजी भस्मा यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 510 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलं गेला. सर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. इथून पहिला धक्का लागला जातो. पहिल्या चेंडूवरती मोठा विकेट. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अमोल पारदी असं मांडत होतं की त्याच्या बॅटमध्ये या मैदानावरती धावा बनला जातील. 54चा टार्गेट सेट केला गेला. तो उत्तरार्धामध्ये बनवायचा आणि तो बनवत असताना पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकची शिकार. अमोल पारदीला मात्र शून्यावरती बाद व्हावं लागलं गेला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. अर्जुन शिंगवा सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि सोबतीला सुरेश शिंगवा. तर या ठिकाणी सन्मान करतोय आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आदरणीय मंगळाजी चौधरी दोधानी गावातील सदस्य. त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करावा. या स्पर्धेचे सर्व प्रकाशदादा चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मंगळाजी चौधरी दोधानी गावातील त्यांना सदस्य होण्याचं भाग्य लाभल्या. त्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खऱ्या अर्थानं त्यांना विनंती करेन की आपण मात्र मुख्य मंचावरती मात्र स्थान ग्रहण करायचंय. तसेच आपण पाहिल्या गेले या स्पर्धेसाठी ज्या चमचमत्या ट्रॉफी आपण पाहतोय स्वर्गीय जानू चौधरी आपण पाहिलं गेलं दोधानीच्या यांच्या स्मरणार्थ खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गेलं काका पियुष पद्माकर चौधरी आणि पुतण्या तेज ध्रुव चौधरी यांच्या संयुक्त विद्यमानानं या चमचमत्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्यात. या पुरस्कर्त्यांचा पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आभार असतील. येस कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. विकेट साठी देखील सुवर्ण संधी. सलगचे 3 विकेट संपन्न केल्या गोलंदाजानं. तर मग श्रीपद निरगुडा साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज इथून देण्यात येईल. फुलरलेनचा बॉल समोर खेळलेत. फटका चांगला बॅटच्या स्लॉट मध्ये क्लिअर करत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडा. उत्तरार्धातील पहिला ब्लास्ट. अर्जुन शिंगवाच्या बॅटमधनं तडाखा. धावा मिळतील 6. त्याचनंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय नारायण डुमणे या साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक डोनेशन लाभलं गेलं. साहेब आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि ज्यांचं नुकतंच आवाज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय शुभ आगमन. या परिसरामध्ये ज्यांचा गोड आवाज सातत्यानं पण ऐकत असतो बारक्या पारदी यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. त्यांचंही करू या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. अजून एकदा मिड विकेटला फटका चांगला. बॅटच्या स्लॉट मध्ये लगातारचा दुसरा मायटी हिट अर्जुननं ठोकलाय. लगातारचा दुसरा षटकार. धाबा या चेंडूवरती मिळतील 6 आणि 6 धावेने संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकेवरती 13 या आकड्यावरती पोहोचले जात्या. आक्रमण करायला आता सुरुवात केल्या. उत्तरार्धामध्ये मोठा पल्ला गाठायचा आहे. 54 धावसंख्येचा टार्गेट त्यांच्या समोर सेट केला गेला. तर आपण पाहिलं गेलं ज्यांचं नुकतं शुभ आगमन झालं आदरणीय
मंगळाजी चौधरी दोधानी गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. थँक्यू, धन्यवाद स्वप्नील सर. खऱ्या अर्थानं मोठ्या संख्येनं आज पाहुणा वर्ग या स्पर्धेसाठी जोडला जातो. आयोजकांवरती असणारा अफाट प्रेम आज मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार, इथून गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक फेकण्याकरिता प्रभात या गोलंदाजाला आपण पाहिलं होतं. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर वाईट चेंडू, त्यानंतर डॉट चेंडू खेळले गेले होते आणि लगातारचे 2 षटकार अर्जुन शिंगवाच्या बॅटमधनं मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवलेत. प्रभातवरती आता आक्रमण करायला सुरुवात केली जाते. हवेचा चेंडू खोला टाकला होता, 5 सिग्नल, इट्स वाईट बॉल. उजव्या बऱ्याचशा बाहेरून जाणारा अवंतर चेंडू फेकला जातो. अतिरिक्त एक धाव, अतिरिक्त एका धावेच्या मदतीने संघाची वाढते धावसंख्या धावफलकेवरती 14 या आकड्यावरती संघ पोहोचला गेला. आज स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमच्या समेत खऱ्या अर्थानं पाहता अनंता भगत, गाडेश्वर गावामधील एक शैक्षणिक क्षेत्रामधील मोठं नाव. आज त्यांचं देखील करूया स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरसे स्वागत. मॅनेटरी पॉवर प्लेचं P1चं षटक आणि त्यावरती आता आक्रमण करायला सुरुवात केल्या. अर्जुनच्या बॅटमध्ये चांगली धावसंख्या बनली जाते. ज्या धाब्यांची गरज होती त्या धावा सध्या मैदानाच्या आतमध्ये इथून प्रयत्न केला जातो. अजून एकदा यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. अंपायर सिग्नल, खराब चेंडू, वाईट चेंडू फेकला जातो. लगातारचा दुसरा खराब चेंडू पाहायला मिळतो. प्रेशराइज गोलंदाजी आता मैदानाच्या आतमध्ये प्रभातच्या माध्यमातून केल्या जातात. P1च्या षटकामध्ये जर आपण पाहायला गेलो तर नेहमी फलंदाज हमी ठरत असतात. मागील 2 चेंडूमध्ये आपण गोलंदाजाची दादागिरी पाहिली होती आणि त्यानंतर जसा अर्जुन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधनं सलग 2 षटकार ठोकल्यानंतर इथून मात्र गोलंदाजच्या माध्यमातून थोडंसं प्रेशर पाहायला मिळतो. फुलरलेनचा बॉल आता फटका बसला जातो मिडॉन मध्ये. शतरक्षक नाही, अद्याप पाहतो बॅकअप चांगलं राहिलं जातं. ऑनसाइडला मिळाले फक्त सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जाईल. 16 या आकड्यावरती पोहोचले जाते. सलामीला गेलेला सुरेश जास्त काळ आपण नॉन स्ट्राईक एंडवरती त्याला पाहिलं होतं. इथून पहिला चेंडू खेळण्यासाठी सध्या स्ट्राईक एंडवरती आपल्याला त्याला जरूर पाहायला मिळेल. पहिला चेंडू कुठल्या रीतीने पेस करेल त्याकडे आता प्रेक्षकांच्या नजरेत जरूर लागल्या गेल्यात. अगदी जर का पाहायला गेलो तर देहरंगाव इथपासून इतका लांब नाही आणि त्या अनुषंगाने त्यांचे प्रेक्षक वर्ग आज भरपूर सारी खऱ्या अर्थानं मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळतात. ऑनसाइडला भिरकावला फटका, चांगला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सुरेशनं ठोकला. हा पहिला नशिबाचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय संघर्षाचा शंकनात करणारा दमदार चौकार. धावा मिळतील 4. खऱ्या अर्थानं नुकताच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आहे, दोधानी गावातील सदस्य आदरणीय मंगळाजी चौधरी या साहेबांना विनंती करेन की आपला सन्मानाचा स्वीकार आपण देखील करावा. त्याचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेच्या सर्व प्रकाशदादा चौधरी कॅमेरामॅनला विनंती असेल थोडंसं कॅमेरा मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये वळवायचा आपण पाहतोय. त्याकडे सन्मान केला जाईल आपण पाहतोय. आदरणीय मंगळाजी चौधरी या साहेबांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. एक फार चांगलं व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम, आयोजकांवरती असलेला एक फार चांगला अतूट नातं टिकवण्यासाठी आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आहे आणि त्यांचा शुभ सन्मान आपण पाहिलं गेलं. भारतीय संस्कृती जपत असताना मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली आणि तुमचा बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील सन्मान आपल्याला पाहायला मिळेल दोधानी गावातील एक फार चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं गेलं राजकीय क्षेत्राच्या वरती एक फार चांगले बुलंद तोप आदरणीय गजाननजी चौधरी या साहेबांना विनंती करेन की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सातत्याने आपण पाहिलं गेलं एक लेजंड क्रिकेटर 40+ एक फार चांगले खेळाडू आहेत. आम्ही सातत्यानं त्यांना टेनिस क्रिकेटमध्ये फार चांगला खेळ करताना पाहिल्यात, मात्र आज त्यांची उपस्थिती आपण पाहतोय फार अनमोल राहिली आहे स्पर्धेसाठी आणि त्यांचा सन्मान करतील आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं महेंद्रदादा चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ असत्या त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान पार पाडावा. खऱ्या अर्थानं आपण जर का पाहिलं गेला गजानन चौधरी सातत्याने आपण जर का पाहिलं गेल्या 40+ माध्यमातून फार चांगलं क्रिकेट त्यांनी देखील गाजवलंय आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती फार मोलाची राहिली आणि त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी आपण पाहतोय आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. साहेब, आपण या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवली आहे. तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आदरणीय दिलीपजी टोमरा महानगरपालिकेचे एक दमदार व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य लाभलं गेलंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार असतील.
जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील अमोलजीवर. थँक्यू. थँक्यू सो मच. दुसरा षटक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुक्रे आलाय गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं फलंदाजी करत असताना अप्रतिम फटकेबाजी केली होती. तब्बल 22 धावांची इनिंग त्यानं साकारली होती. मात्र या मॅच मध्ये त्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. उत्तरार्धामध्ये 54 बनवायच्या होत्या. संघाची टोटल धावसंख्या धावफलकेवरती धेरंग संघ पोहोचला गेला, जिथे आपण पाहतोय 21 लॉस ऑफ 1 विकेट. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 21 वरती संघ पोहोचला. पंचांच्या उजवीकडनं सुरेशसाठी बॅटची कडा लागली जाते. एस्टनच्या मागे चांगलं शतरक्षण, डायरेक्ट हिट, खांब बनून जाईल. अंपायर सिग्नल, ओ यू टी, बॅट्समन आउट. दुसरा धक्का, धेरंग टीमला फलंदाज अर्जुन शिंगवा बॅक टू द डगआउट. थँक्यू अमोल. तर आपण पाहिलं गेल्या आदरणीय गजाननजी चौधरी व्यासपीठावर मात्र स्थान बनवायचं आपलं देखील. खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुप पनवेल आयोजित फ्रेंडशिप चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये या ठिकाणी जोडले जातील अमोल बेर. थँक्यू. धन्यवाद. दुसरा धक्का गावदेव धेरंग क्रिकेट संघाला लागला जातो. जिथे आपण पाहतो ज्या फलंदाजानं सलग 2 षटकार लगावले होते, तब्बल 13 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून राहिलं होतं. अर्जुन शिंगवा बाद झाला. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धेरंग संघाचा कॅप्टन कुल आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4थ्या क्रमांकावरती लक्ष्मण मेंगाळ या सरांना जरूर आपल्याला पाहायला मिळतं. सुक्र्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली जाते. पहिल्या चेंडूवर ते एक धाव खर्च केली होती आणि त्याच नंतर विकेट प्राप्त करण्यामध्ये यश आलं होतं, जिथे अर्जुनची विकेट महत्वाची होती आणि ती विकेट मात्र त्याच्या नावावरती राहिली जाते. लक्ष्मणसाठी पहिला चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळायचा होता. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळला जातोय, थोडीशी उसळी राहिली जाते. ईस्टनच्या मागे विकेट किपरच्या दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू फेकला जातो. या षटकावर आता कमबॅक करायला सुरुवात केली. पहिलं षटक प्रभातचं आपण मागड पाहिलं होतं, ज्यामध्ये 20 धावा खर्च केल्या होत्या, एक विकेट त्याच्या नावावरती राहिली होती. मात्र या षटकावरती पुन्हा एकदा कमबॅक करून दिला जातो. सुक्र्याच्या माध्यमातून अप्परकटचा स्ट्रोक केला जातो. एक्स्ट्रा कव्हरचा हा फटका सजवला होता, मात्र बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. निर्धाव चेंडूची सांगता लगातारचा दुसरा डॉट चेंडू फेकला जातो. षटकामध्ये अगदी आपण पाहायला गेलो तर 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. मात्र 2 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका आला तरी देखील चांगली धावसंख्या बनली जाईल, यामध्ये शंका नाही. मात्र त्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील लक्ष्मण मेंगाळला. मात्र तो सज्ज पंचांच्या डावीकडनं उजवीकडनं गोलंदाज सुक्र्या तयार आहे. हा ट्रॅकर होता, आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. गुडलेन स्पॉटवरती चेंडू आदळल्यानंतर थोडीशी उसळी या अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदी आपण पाहतो फलंदाजाच्या आणि बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. लगातार जात तिसरा चेंडू डॉट पाहायला मिळतो. लक्ष्मण जसा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला 3 चेंडू त्यानं पेस केलेत, मात्र अद्यापर्यंत एकही धावसंख्या मात्र जमा केली नाहीये त्याच्या माध्यमातून. अजून एकदा डॉट बॉल, क्या बात है, बाट बॉलिंग. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वापसी निर्माण केल्या एकविरा केवाली संघानं. मैदानाच्या आतमध्ये संघाची टोटल धावसंख्या 21 लॉस ऑफ 2 विकेट. धेरंग संघाच्या माध्यमातून 2 विकेट, 21 वरती संघ पोहोचलाय. तर यापुढे सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय नारायणजी चौधरी, ज्यांची नुकतंच आपण उपस्थिती पाहिली आहे. त्यांना विनंती करेन की आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण देखील करावा. एक फार चांगले व्यक्तिमत्व आहे दोधानी गावातील. सातत्याने आपण पाहिल्या गेल्या क्रिकेटवरती असलेलं प्रचंड प्रेम आणि त्या प्रेमाखातीर आज त्यांची उपस्थिती आदरणीय नारायणजी चौधरी यांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि त्याचा सन्मान करण्यासाठी या स्पर्धेच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या जेवणदादा झुगऱ्या यांचे शुभास्ते मात्र आज सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं फ्रेंडशिप अनलिमिटेड ग्रुपच्या अध्यक्ष आणि त्यांच्या माध्यमातून आज सन्मान पार पाडला जातोय. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आज शुभ सन्मान. कॅमेरामॅनला विनंती असेल फार चांगले व्यक्तिमत्व आपण पाहतो आणि त्यांचा शुभ सन्मान सातत्याने आपण जर का पाहिलं गेला या पंचक्रोशीमध्ये त्यांचं फार चांगलं योगदान असतं. आणि आज देखील या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपण पाहिली गेल्या आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी मात्र पार पाडला गेला. तसेच आपण जर का पाहिलं गेला आदरणीय गजाननजी चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. साहेब तुमचं देखील आभार असेल. तसेच आपण पाहतोय आदरणीय मंगळाजी चौधरी दोधानी गावातील सदस्य यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 520 रुपयाचं आर्थिक सहकार्य. साहेब आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आभार असतील. खऱ्या अर्थानं स्पर्धा म्हटली तर स्पर्धेसाठी प्रत्येकाचं फुलाची पाकळी का होईना प्रत्येकाच्या माध्यमातून फार चांगलं योगदान असतं आणि स्पर्धेला मात्र 4 चांद लावण्याचा प्रयत्न त्यांचा आपण पाहतोय आणि त्यांचा या सर्व देणगीदार दात्यांचा मनपूर्वक आभार असतील. खऱ्या अर्थानं फेरवडी टीमचे कॅप्टन देखील आलेत आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल
जय हनुमान चॅलेंजर दोन्ही टीमला विनंती असेल आपण मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या, ज्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि टॉस करण्यासाठी उपस्थित आदरणीय मंगळेजी चौधरी साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकी संपन्न करायचे आहे. यावेळेस मात्र लक्ष विद्या मॅचच्या दिशेनं खऱ्या अर्थानं सामना देखील भरपूर महत्वाचा रंगला जातो. एका बाजूला गावदेव धेरंग तर एका बाजूला एकविरा केबाळ्या. या ठिकाणी मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतोय तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. जय वागेश्वर खैरवाडिया आणि जय हनुमान चॅलेंजर धोतानिया. टॉस केला जाईल. एकाच साईडला आपण पाहतोय मोरबे विभागातील यंदाच्या सीझन मधील एक ताकदवार संघ आपण पाहतोय जबरदस्त जे वागेश्वर खैरवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय याच पंचक्रोशीतील संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मात्र टॉस केला जाईल. आपण पाहतो थोडस का होईना मात्र वेळ खर्च होते. आपण पाहतो यावेळेस मंगळाजी चौधरी हेड इज कॉल आणि टेल यावेळेस लागला. टॉस जिंकला. आपण पाहतोय खैरवाडी टीमला प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जाऊया कॉम्बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी जोडले जातील अमोलवीर. धन्यवाद. थँक्यू सो मच. ओव्हर थ्रो इथून मैदानाच्या आतमध्ये केला जातो. धावींसाठी लयलूट केली जाते आणि धावा बनवणं महत्वाचं आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये धावींसाठी लयलूट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळाली. तर संघाची धावसंख्या जर का पाहायला गेलो तर संघ पोहोचला गेला 30 या आकड्यावरती. 30 धावा बनल्या गेल्या. 54 बनवायच्या होत्या. अजूनही जर का पाहायला गेलो तर 24 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू 24 धावा. समीकरण सोपं. एका साईडला पण पाहतोय केवाळे संघाला त्या धावा वाचवायच्यात आणि उत्तर अर्थामध्ये बॅटिंग करत असताना देरंग संघाला त्या धावा बनवायच्यात. बनल्या जातील का डिफेंड केला जातील याकडे प्रेक्षकांच्या नजर. ऑन साईडला फटका बसला. पुलरेंचा बॉल होता. मिडॉन मध्ये शतरक्षक तैनात. विकेटची नामी संधी. पुढे एक धक्का. तिसरा धक्का लागला जातो. बॅटिंग करत असताना गावदेव देरंग टीमला फलंदाज बाद. लक्ष्मण मेंगाळ बॅक टू द डगआउट. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजेशिव छत्रपती शिवाजी महाराजांचे सुमधुर संगीत डीजे मोर्याच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतं. तर अर्थानं प्रेक्षक वर्गांची मनं त्यांच्या माध्यमातून जिंकली जातात आणि त्याचनंतर आमच्या आवाजाची काळजी घेणारे आमचे डीजे मास्तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुनील चौधरी या डीजे ऑपरेटरला आपण पाहतोय. मोर्या डीजेचे सर्व म्हणून आज सातत्यानं आपण ज्यांना पाहतोय त्यांचंही करूया मनपूर्वक सरचे स्वागत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नारायण हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संघाची धावसंख्या 30. खोला टाकलेला चेंडू वेगवान पाहायला मिळतो. यॉर्कर लाईनचा चेंडू वापरला जातो आणि इथून मात्र फलंदाजांना शांत केलं जातं मैदानाच्या आतमध्ये. सुरेशच्या माध्यमातून तिसरं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी मार्कवरती. प्रभातचं पहिलं षटक होतं ज्यामध्ये आपण पाहिलं तर 20 धावा खर्च केल्या होत्या. सुकऱ्याचं लाजवाब षटक राहिलं होतं. 1 धाव खर्च करत 1 विकेट त्याच्या नावावरती राहिली होत्या आणि सुरेशच्या माध्यमातून देखील मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केला जातो. अजून एकदा निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यानंतर आपण पाहतोय लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल वेगाने कन्व्हर्ट केली जाते. गुड आणि मिड द विकेट. एंड ऑफ द ओव्हर. षटक क्रमांक संपला जातोय 3 षटकांच्या अखेरीस उत्तर अर्थामध्ये गावदेव देरंग संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 31. 31 धावा. लॉस ऑफ 3 विकेट. 3 विकेटच्या मोबदल्यात. बॅलन्स आहे मैदानाच्या आतमध्ये आणि उत्तर अर्थामध्ये अजूनही 23 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग करत असताना देरंग संघाला आता संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला गेला. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती महेश आला. इथून महेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली तर हा सामना मात्र केवाले संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. पहिला चेंडू पंचांचा इशारा. वाईट चेंडू फेकला जातोय. खराब चेंडू पाहायला मिळतं. एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलकेवरती 32 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. या रीतीची गोलंदाजी केली तर मग सामना गमावा लागेल इथून केवाले संघाला आणि समोर तितकीच फलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. अद्यापर्यंत आपण पाहतोय नारायण या फलंदाजानं
मात्र तब्बल 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि सोबतीला सुरेशला पण पाहतोय. जास्त काळ नॉन स्ट्राईक एंडवरती सुरेशला पण जरूर पाहतोय. अजून एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू वाईड फेकला जातो. तो एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकेवरती पोहोचली जाते 33 या आकड्यावरती. या रीतीची गोलंदाजी केली तर मग सामना इथून गमावा लागेल केवाले टीमला. गोलंदाजाला इथून चांगला कानमंत्र द्यावा लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. ज्या अनुषंगाने वाईट चेंडू जास्तीत जास्त फेकले तर मग देरंग संघ अगदी आपण पाहतोय विजेच्या उंबरठ्यावरती निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजच्या माध्यमातून थोडासा प्रेशर देखील आपल्याला पाहायला मिळतोय. महेशच्या माध्यमातून थोडीशी प्रेशराईज गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतं. पंचांच्या भूमिकेमध्ये किसनला पण पाहतोय खऱ्या अर्थानं वेगवान चेंडू पाहायला मिळतं. गुडलिन स्पॉटवरती चेंडू अद्दळा होता, थोडीशी उसळी राहिली जाते इष्टांच्या मागे. विकेट किपरच्या हातामध्ये दस्तानामध्ये चेंडू विसावला जातो. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जातात. जसे जसे डॉट चेंडू खेळले जातील तसा तसा प्रेशर मित्र म्हणेन तेरंग संघावरती पाहायला मिळेल. खैरवाडी संघाचे कॅप्टन विनंती असेल आपण आयोजकांचे संपर्क करा. ज्या काही आपल्या फॉर्मॅलिटीज असतील त्या आपण पूर्ण करून घ्या लगेच. सामना तितकाच महत्वाचा मैदानाच्या आतमध्ये. अफटी बार चेंडू बाटची कडा लॉंग स्टॉपला आउटफील्ड फास्ट बॉल सीमा पार जाईल बाउंड्रीच्या पलीकडे भेटेल. या चेंडूवरती धावा 4 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकेवरती 37 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 4 चेंडू 17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मात्र प्रयत्न करावे लागतील. इतर मी तर म्हणेन देरंग संघाच्या फलंदाजांना 3 षटकार लगावल्या तर मग सामना देरंग संघ विजय प्राप्त करेल. आणि इथून मात्र खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये झाली तर मग सामना इथून गमावा लागेल केवाले संघाला. तर त्या अनुषंगाने गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली केली जाते. लगातारचे 2 चेंडू आपण पाहिले होते खराब फेकले होते, जिथे गोलंदाज महेशनं आपण पाहिलं होतं 2 चेंडू वाईट फेकले. तिसरा चेंडू मात्र निर्धाव फेकला होता आणि त्यानंतर या चेंडूवरती अगदी आपण पाहतो नशिबाचा चौकार इथून लगावला जातो. नारायणच्या बॅटमध्ये चौकार आलाय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चौकार आल्यानंतर कमबॅक केला जातोय मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाज महेशच्या माध्यमातून. त्यानंतर दामोदर चौधरी याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी तब्बल 4 बोलाचे बॉक्स पुरस्कृत करण्यात आले गेले. त्यांचे या स्पर्धेच्या माध्यमातून करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. गोलंदाज महेश तयार. फुटबॉलचा वापर केला होता. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाही. देष्टांच्या मागे देखील थोडंसं फंबलिंग शतरक्षण त्यानंतर बॅकअप चांगलं स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून राहिलं जातं. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती पुढे सरसावली जाईल. 38 आकड्यावरती संघ पोहोचला जातो. 2 चेंडू 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. दुसरी लढाई मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतो. एका साईडला एकविरा केवाल्या आणि त्याच्या विरोधामध्ये गावदेव देहरंग संघ फाईट करतोय. 2 चेंडूंचा उर्वरित खेळ बॅलन्स मैदानाच्या आतमध्ये. मात्र चांगली फाईट जरूर दिल्या इथून देहरंग संघाच्या माध्यमातून. जिथे आपण पाहिलं होतं अमोलची विकेट स्वस्त्यात गेली होती आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी अर्जुननं दाखवली होती आणि तो देखील बाद झाला होता. आणि पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सापडला जातोय. जिथे सुरेशला आपण पाहिलं होतं जास्त काळ नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला होता. असं वाटलं जातंय की आता सामना हातामधून निश्चित चाललाय की काय. शेवटचा चेंडू हा षटकामधील शेवटचा चेंडू देखील खरा पाहायला मिळतो. पंच इशारा करतात वाईड चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव मिळेल. एका धावीने संघाची धावसंख्या धावफलकेवरती 39 या आकड्यावरती संघ पोहोचला जातो. शेवटचा चेंडू या षटकामधील मित्र म्हणून बॅलन्स असेल. एकतर्फी सामना आता केवाले संघाच्या बाजूने फिरला जातो. 15 धाव्यांची अजूनही गरज आहे. षटकामधील शेवटचा चेंडू फेकण्याकरिता महेश तयार आहे. पंचांच्या उजवीकडनं वेगवान चेंडू पाहायला मिळतो. मैदानाच्या आउटफील्ड फास्ट पाहायला मिळतो. आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धाब्यांमध्ये इथून सामना जिंकलाय. एकविरा क्रिकेट संघ केवाले संघानं अभिनंदन. हार्ड लक टीम गावदेव क्रिकेट संघ देरंग संघ आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडचं कौतुक